न्यूजरूम बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मी कल्याणी दीक्षित। अक्षय शिंदे संदर्भातल्या बातम्यांसोबतच राज्यातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आपण आढावा घेणार आहोत। सुरुवात करूयात हेडलाईन्स। महायुतीच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती। भाजप 150 ते 155 जागा लढण्यावर ठाम, तर शिवसेना राष्ट्रवादीला 130 ते 135 जागा सोडण्यास भाजप तयार, सूत्रांची माहिती। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। आज नागपूर संभाजीनगरमध्ये बैठका, तर उद्या नाशिक कोल्हापूरचा दौरा। विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात आशिष शेलारांच्या विरुद्ध प्रिया दत्त सामना रंगण्याची चर्चा। प्रिया दत्त वांद्रे पश्चिम मधून लढण्याची शक्यता। बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू। जे रुग्णालयात थोड्याच वेळात होणार पोस्टमॉर्टम। रुग्णालयाबाहेर कडक पोलीस बंदोबस्त। अक्षय शिंदेने भयंकर खुलासे केले। संजय राऊतांचं वक्तव्य। खुलासे समोर येऊ नयेत म्हणून एन्काउंटर केला का, राऊतांचा सवाल। आणि मुंबई विद्यापीठाच्या सिनेटसाठी आज मतदान। संजय राऊतांनी केलं मतदान। 28 उमेदवार रिंगणात। 27 सप्टेंबरला निकाल, तर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी। तर आता बुलेटिनची सुरुवात करूयात आपण अक्षय शिंदेच्या संदर्भातल्या बातमीनं। अक्षय शिंदे याचं काल एन्काउंटर झालं होतं। आज सकाळी त्याच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला आणि आता पोस्टमॉर्टमसाठी त्याचा मृतदेह जे रुग्णालयात आणण्यात आलाय। पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदेनं गोळीबार केला। त्यानंतर स्वयंसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला आणि त्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला। आता जे रुग्णालयात अक्षयच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम होणार आहे। अक्षय शिंदेचा मृतदेह जे रुग्णालयात आणण्यात आलाय, त्यामुळे रुग्णालयाबाहेर सध्या पोलिसांचा कडक बंदोबस्त पाहायला मिळतो। तर बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचं काल एन्काउंटर झालं। त्यानं व्हॅनमध्ये सुरुवातीला पोलिसांची बंदूक हिसकावली आणि त्यानंतर स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी गोळीबार केला, ज्यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आणि आता काही वेळातच त्याचं पोस्टमॉर्टम केलं जाणार। दरम्यान अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अक्षय शिंदेने काही खुलासे केले आणि ते खुलासे समोर येऊ नयेत यासाठी त्याचं एन्काउंटर केलं का, असा सवाल सुद्धा संजय राऊतांनी उपस्थित केला। अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर संजय राऊतांनी आता सरकारवर गंभीर आरोप केले। अक्षय शिंदेने काही खुलासे केलेत, हे खुलासे समोर येऊ नये म्हणून त्याला मारलं, असं राऊत म्हणाले। बदलापूर अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदे याचं काल एन्काउंटर झालं। त्यानंतर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येतात। संजय राऊतांनी सुद्धा या सगळ्या संदर्भात प्रतिक्रिया दिली। अक्षय शिंदेने काही खुलासे केले, हे खुलासे समोर येऊ नये म्हणून त्याला मारलं, असं आता संजय राऊत म्हणाले। कोणाकडून अपेक्षा करायची चौकशीची? तुम्ही कोर्टाला मान्य आहे का? मग फास्ट ट्रॅक कोर्ट तुम्ही कशा करता निर्माण केलेली आहे? जर आरोपीचा फास्ट ट्रॅक खटला चालला असता तर अनेक गोष्टी समोर आल्या असत्या। त्याचं स्टेटमेंट आलं असतं, काही पुरावे आले असते, काही साक्षी पुरावे आले असते लोक, आणि त्याच्यामध्ये अनेक भारतीय जनता पक्षाचे लोक उघडे झाले असते, जे या प्रकरणात पहिल्या दिवसापासून संशयास्पद भूमिका बजावत आहेत। तर या सगळ्या प्रकरणावर आता आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत काही सवाल उपस्थित केलेले आहेत। बदलापूरच्या शाळेचे विश्वस्त कुठे आहेत? सरकार त्यांना पाठीशी घालते का, असा सवाल आता आदित्य ठाकरेंनी केला। शाळेचे विश्वस्त हे भाजपशी संलग्न आहेत, असं सुद्धा आदित्य ठाकरेंनी म्हटलं। बदलापूर प्रकरणातल्या आरोपीचं काल एन्काउंटर झालं आणि यानंतर आता आदित्य ठाकरेंनी ट्विटच्या माध्यमातून काही सवाल उपस्थित केलेत। बदलापूर शाळेचे विश्वस्त कुठे आहेत? सरकार त्यांना पाठीशी घालते का, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। शाळेचे विश्वस्त हे भाजपशी संलग्न आहेत आणि म्हणूनच त्यांना पाठीशी घातलं जातंय का, असा सवाल आता आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। तर आदित्य ठाकरेंनी नेमकं काय ट्विट केलंय ते आपण पाहूया। तर बदलापूर शाळेचे विश्वस्त कुठे आहेत? सरकार त्यांना का पाठीशी घालतंय? आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेणार का? त्यांना गँगस्टर सारखी वागणूक दिली जाते। पोलीस कुणाचं संरक्षण करतंय, असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। शाळेचे विश्वस्त हे भाजपशी संलग्न आहेत आणि म्हणूनच त्यांना
तर पोलीस नेमकं कुणाचं संरक्षण करतंय असं आदित्य ठाकरेंनी यावेळी सवाल विचारला. तर अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी आता संजय शिरसाट यांनी काही सवाल उपस्थित केलेले आहेत. अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालं का, पोलिसांनी त्याच्यावर गोळ्या झाडल्या का, याची चौकशी व्हावी असं संजय शिरसाट म्हणाले. विरोधकांनी याचं राजकारण करू नये असं देखील संजय शिरसाट म्हणाले. दरम्यान त्यांच्याशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांनी. पाहूया. आमदार संजय शिरसाट आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. त्या आरोपीने त्याला घेऊन जात असताना पोलिसाच्या रिव्हॉल्वर हिसकणं, पोलिसावर गोळीबार करणं, त्याला प्रत्युत्तरामध्ये त्याचं एन्काउंटर होणं, काय ह्याच्यात तुम्हाला काय वाटतंय का? विरोधकाला काय वाटतं? त्याला हुतात्मा बनवायचंय? त्याला मंत्रालयासमोर त्याचा पुतळा उभा करायचा? अहो, एक आरोपी ज्यांनी इतका घाणेरडं कृत्य केलं त्याला जर चुकून का होईना, परंतु तो पोलिसावर जेव्हा गोळी चालवायला लागला त्या टायमाला प्रत्युत्तरामध्ये तो मेला असेल तर आम्हाला त्याचं वावगं वाटण्याचं काही कारण नाही. आणि एक लक्षात ठेवा, या आरोपींचं मानसिकता ही कशी आहे हे एकदा तपासलं पाहिजे. निश्चित या घटनेची चौकशी सुद्धा केली जाईल. खरंच त्यांनी गोळ्या झाडल्या का, खरंच पोलिसांनी त्याचा गोळ्या झाडल्यानंतर एन्काउंटर त्याचा केलाय का, या सगळा तपासाचा भाग आहे. पण विरोधकाला फक्त चान्स पाहिजे. हेच विरोधक एका काळी त्याला फाशी द्या म्हणत होते, हेच विरोधक आता त्याला हुतात्मा बनवण्याच्या मार्गावर आहेत. म्हणून विरोधकाची भूमिका ही आरोपीच्या बाजूने आहे की जनतेच्या बाजूने आहे हे कळायला मार्ग नाही. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर या प्रकरणाची चौकशी जी आहे ती केली पाहिजे अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिलेली आहे. त्याचसोबत आरोपीला घेऊन जात असताना पोलिसांकडनं सुद्धा काहीतरी चूक झाली असेल अशी सुद्धा शंका संजय शिरसाट यांनी व्यक्त केलेली आहे. त्यामुळे नक्की घटना जेव्हा घडली तेव्हा काय घडलं या संदर्भातली चौकशी व्हावी, यामुळे आता सगळ्या स्तरावरून चौकशीची मागणी जी आहे ती केली जाते. व्हिडिओ जर्नलिस्ट धीरजसह सीमा आढे, झी 24 तास, मुंबई. तर अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असताना सुप्रिया सुळे त्यांनी देखील यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे. आरोपीचे हात बांधले असताना त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सोबतच गृह खात्यानं यावर आता चौकशी केली पाहिजे अशी मागणी सुद्धा सुप्रिया सुळे यांनी केली. आरोपीचे दोन्ही हात बांधले असताना त्याने पोलिसांवर हल्ला कसा केला असा सवाल सुप्रिया सुळेंनी केलाय. पोलिसांची बंदूक घेऊन आरोपीनं पोलिसांना जखमी केलं, यावरून मला पोलिसांची काळजी वाटते अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिली. मला पोलिसांचीही काळजी वाटते, कारण का एक आरोपी जर त्याचे दोन्ही हात बांधलेले आहेत तर त्यांनी जाऊन ती बंदूक घेऊन आपल्या पोलिसांवर फायरिंग कसं केलं ह्याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना. कारण का लकीली म्हणजे आपलं भाग्य की त्या पोलिसाला फार गंभीर काही लागलं नाही, पण जर त्याच्यातून काही गंभीर झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं. त्याच्यामुळे पोलीस डिपार्टमेंटनी ह्याचं उत्तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे की अशी परिस्थिती आहे की या राज्यातला पोलीस देखील सुरक्षित नाही. आता बोलूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे अमित शहांच्या दौऱ्याची. अमित शहांचा आज संभाजीनगरमध्ये आणि नागपूरमध्ये दौरा आहे. खरं तर मराठवाड्यामध्ये लोकसभेमध्ये भाजपला एकही जागा मिळाली नव्हती, त्यामुळे आता विधानसभेत असं घडू नये यासाठी अमित शहांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. अमित शहा 2 तासात मराठवाड्यातल्या 46 मतदारसंघातल्या 850 पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 46 मतदारसंघातून हे सगळे पदाधिकारी या बैठकीला येणार आहेत. प्रत्येकाशी 2 ते 3 मिनिटं संवाद साधण्यात येईल अशी माहिती मिळते. स्थानिक अडचणी काय आहेत, सोबतच जास्तीत जास्त जागा कशा निवडून आणाव्यात या सगळ्या संदर्भात चर्चा केली जाणार. तर या सगळ्या संदर्भात आपण अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांच्याकडून. विशाल, खरं तर अमित शहांचा हा दौरा, ही बैठक अतिशय महत्त्वाची मानली जाते. ते खरं तर 850 पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत अशी सुद्धा माहिती मिळते. कशा पद्धतीने या सगळ्या बैठका होतील? कल्याणी लोकसभेत दारुण पराभव झाला होता. मराठवाड्यात त्यांना सगळं गमवावं लागलं होतं. अगदी रावसाहेब दानवे आणि पंकजा मुंडेसारखे दिग्गज सुद्धा पराभूत झाले होते. या सगळ्याची पुनरावृत्ती होऊ नये आणि विधानसभेत गेल्या वेळेस जे पक्षीय बलाबल होतं, म्हणजे 16 जागा गेल्या निवडणुकीत भाजपला मिळाल्या होत्या,
किमान त्या तरी शाबूत राहाव्या किंवा त्यापेक्षा जास्त मिळवाव्या यासाठीची ही सगळी धडपड आहे आणि त्याचसाठीची व्यूहरचना करण्यासाठी आता अमित शहा संभाजीनगरमध्ये येत आहे। आज आणि उद्या ते संभाजीनगरमध्ये आहे। इथं जवळपास 850 काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना त्यांनी बोलवलेलं आहे। त्यात सविस्तर चर्चा होणार आहे। विधानसभा निहाय आढावा सुद्धा घेतला जाणार आहे। स्थानिक पातळीवर काही अडचणी आहेत का, त्याचबरोबर मित्र पक्ष आहेत त्यांच्यासोबत काही अडचणी आहेत का, जागांवरनं वाद आहे का, या सगळ्यांची शहानिशा अमित शहा या दौऱ्यात करतील आणि पदाधिकाऱ्यांना नेते मंडळींना एक मार्गदर्शन करतील। कारण लोकसभेत जसं तुम्ही सांगितलं पराभव स्वीकारावा लागला होता आणि विधानसभेत चांगलं यश मिळवायचं आहे, या सगळ्याच्या दृष्टीनं ही व्यूहरचना आहे आणि त्यासाठीची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। कल्याणी, त्यामुळे विशाल, आता मराठवाड्यासाठी भाजपची नेमकी काय रणनीती असेल हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आता आपण बोलूयात पुढच्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। सिद्धिविनायकाच्या प्रसादामध्ये उंदीर आढळल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतो आणि यावरून अनेक प्रतिक्रिया सध्या उमटतात। खरं तर तिरुपती बालाजीच्या लाडूमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं जनावरांची चरबी वापरल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर आता मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरातल्या प्रसादामध्ये उंदराची पिल्लं सापडल्याचा आरोप होतोय। तसा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय, त्यामुळे सिद्धिविनायक मंदिरातल्या प्रसादाच्या शुद्धतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं। मात्र दुसरीकडे सिद्धिविनायक प्रशासनानं आरोप फेटाळले। मंदिरातला प्रसाद शुद्ध असल्याचा दावा मंदिर प्रशासनाकडून केला जातो। ती जी काही क्लिप फिरते या क्लिपमध्ये तसं काही तथ्य नाही। आपल्याला शुद्ध लाडू देणं आणि भक्तांना त्या माध्यमातनं गणेशरायाचे आशीर्वाद भक्तांपर्यंत पोचवणं हा खऱ्या अर्थाने त्याचा उद्दिष्ट आहे। मात्र त्या क्लिपच्या बाबतीत ती इथली नाही अशाच प्रकारचं आमचं मत आहे। कारण ती कुठली आहे, कधीची आहे किंवा त्याचे नेमकं काय आहे, प्लास्टिकच्या पिशवीतनं कोण काय तिथे ठेवतं आहे हे काही कळलेलं नाही आणि त्याची ठिकाणसुद्धा काही कळत नाही। त्यामुळे या सगळ्याची आपण निश्चित चौकशी करू आणि त्यावरती योग्य ती कारवाई आपण नक्की करू। व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याची चौकशी तर सरकारच्या वतीने होईल। आता कदाचित तो चौकशीच्या अंती लक्षात येईल की तो लाडू कुठचा आहे, तो लाडू प्रसादातला आहे का, आणि प्रसादातला असेल तर काही दिवसापूर्वी तो प्रसाद तयार करण्यात आला होता का, प्रसाद ठेवण्याच्या जागा या बरोबर आहे का, याची चौकशी जागेवर ते पुढे येईल। आता कोणतीही गोष्ट जेव्हा यामध्ये टाकण्यात येते त्याची चौकशी करणं गरजेचं असतं। आता बोलूयात पुढच्या बातमीकडे। खेड आळंदी मतदारसंघावरून महायुतीची आता डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे, कारण शिवसेनेने सुद्धा या जागेवर आता दावा केल्याची माहिती मिळते। त्यामुळे खेड आळंदी मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे। या मतदारसंघाचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दिलीप मोहिते आहेत, तर शिवसेनेचे अक्षय जाधव यांनी मतदारसंघावर दावा करत मोर्चे बांधणी करून शक्ती प्रदर्शन सुरू केले। दरम्यान शिवसेनेच्या दाव्यामुळे खेड आळंदी मतदारसंघात महायुतीमध्ये बिघाडी होण्याची शक्यता आहे। या मतदारसंघ हा शिवसेनेलाच मिळाला पाहिजे, कारण शिवसेनेची इथं खूप मोठी ताकद आहे। मोठ्या प्रमाणात ताकद असल्या कारणाने हा मतदारसंघ साहेब आपल्यालाच भेटावा अशी त्यांनी साहेबांना विनंतीही केलेली आहे। व तसेच शिवसेनेला हा जर मतदारसंघ सुटला तर निश्चित स्वरूपात आम्ही इथे शिवसेनेचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही। आता राज्यातल्या इतर महत्त्वाच्या बातम्यांचा आपण धावता आढावा घेऊया। चंद्रपुरात काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमसकरांनी खासदार प्रतिभा धानोरकरांवर जोरदार टीका केली। 2,60,000ची लीड ही कार्यकर्त्यांची मेहनत आहे। ज्याप्रमाणे कार्यकर्त्यांसाठी अनुशासन आवश्यक आहे तसंच नेत्यांनीही अनुशासन पाळणं आवश्यक आहे, असा सल्ला नम्रता ठेमसकरांनी दिला। एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर भरत गोगावलेंचं माणगावमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। जोरदार घोषणाबाजी करत फटाके वाजवत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला। दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली। भाजपच्या नगरसेवक आणि एका माजी महापौरांनी वैद्य यांना उमेदवारीसाठी पाठिंबा दिला होता। या संदर्भात त्यांनी बावनकुळे यांना पत्र लिहिलं होतं। मुंबई उत्तर मध्यच्या माजी खासदार प्रिया दत्त वांद्रे पश्चिममधून लढण्याची शक्यता आहे। प्रिया दत्त यांनी निवडणूक लढवावी असा वर्षा गायकवाड यांचा आग्रह असल्याची चर्चा आहे। वर्षा गायकवाड यांनी नुकतीच प्रिया दत्त यांची भेट घेतली।
दिंडोरीत शरद पवार झिरवाळांच्या विरोधात नवी राजकीय खेळी करण्याची शक्यता आहे। सुनीता चारुस्कर आज शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। माजी आमदार रामदास चारुस्कर यांच्या पत्नीला निवडणुकीच्या मैदानात उतरवण्याची शक्यता आहे। विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळांना आता थेट त्यांनी सरकारलाच इशारा दिला। धनगर समाजासाठी एका दिवसात 2 बैठका घेतल्या जातात, मात्र आदिवासी समाजाला अंधारात ठेवून सरकार निर्णय घेते असा आरोप झिरवाळांनी सरकारवर केला। परवानगी दिली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिला। जालन्यामध्ये राजरत्न आंबेडकरांनी जरांगे पाटलांची भेट घेतली। काल रात्री अंतरवाली सराटीमध्ये जाऊन राजरत्न आंबेडकर हे जरांगेंना भेटले, त्यांना पाणी पिण्याचा आग्रह केला, मात्र जरांगेंनी पाणी पिण्यास नकार दिला। अहमदनगरमध्ये कोतवालांनी काम बंद आंदोलन केले। कोतवालांना चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। 26 सप्टेंबरपासून आझाद मैदानावर बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। नंदुरबारमधल्या सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये बँकांची संख्या कमी असल्यानं आदिवासी बांधवांचे हाल होत आहेत। बँका लांब असल्यामुळे कामांसाठी नागरिकांना रात्रीच्या वेळी बँकेसमोर मुक्काम करावा लागतोय, मात्र याबाबतीत प्रशासन कोणतीही उपाययोजना करत नसल्याचं समोर आलं। राज्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच न्यूजरूम बुलेटिनमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची। मात्र ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा झी 24 तास।